नमस्कार, मी संदीप देसाई. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशभरामध्ये दिवाळीचा सण उत्साहामध्ये साजरा केला जातोय. दिवाळीच्या उत्सवामध्ये आम्ही तयार होऊन आलोय, तुम्हीही तयार व्हा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी बघणार आहोत ती म्हणजे अजित पवारांनी बाणेरमध्ये शरद पवारांची भेट घेतली. जवळपास 1 तासाच्या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला गेलेले आहेत आणि अजित पवार दिल्लीत अमित शहांना भेटलेले आहेत. बघूया त्यावरचा TV 9चा एक स्पेशल रिपोर्ट. अजित पवारांची ही दृश्य पुण्याच्या विमानतळावरची आहेत. मात्र दादा पुण्याच्या विमानतळावर आले ही बातमी नाही, तर अजित दादा पुण्यात शरद पवारांना भेटून दिल्लीला रवाना झाले आणि दिल्लीत दादांनी अमित शहांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खलबत सुरू झाली. आता जरा राजकीय घटनाक्रम समजून घ्या. आधी अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांना भेटले. वळसे पाटलांच्या भेटीनंतर शरद पवार त्यांचा भाऊ प्रतापराव पवारांच्या घरी आले. बाणेरच्या प्रताप पवारांच्या घरी अजित पवार आणि सुप्रिया सुळेही आल्या. तसंच शरद पवारांची बहीण सरोज पाटीलही उपस्थित होत्या. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर दादा थेट पुण्याच्या विमानतळावर आले आणि दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी अमित शहांची भेट घेतली. त्यांची भेट झाली असेल तर ती कौटुंबिक भेट अनेकांच्या होत असतात. राजकारणाच्या पलीकडे किंवा नातेभीती काय असतील तर त्यांनी ते जोपासले असतील. आणि दिल्लीमध्ये त्यांचे हायकमांड तर आता दिल्ली झाला आहे, तर त्यामुळे दिल्लीच्या भेटी होणं स्वाभाविक आहे. अजितदादा सरकारमध्ये गेले ते हॅपी आहेत की नाही ही चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. सत्ता कोणाला नको आहे, सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. आता त्यांना तिकडे आनंद आहे की नाही, दुःख आहे काय किंवा काय आहे तो त्यांचा विषय आहे. बाणेरमधल्या भेटीनंतर दादा तर काही माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यासाठी थांबले नाहीत, पण शरद पवार थांबले आणि दिवाळीसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दीपावलीच्या शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचा आणि समृद्धीचा जावो. त्या म्हणतात ते तिथे होते ना. आता मी तिथे नसताना, मला माहीत नसताना मी त्याच्यावर भाष्य करणं आणि ज्यांची भेट झाली त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी सांगणं. आता कौटुंबिक होती नव्हती त्यांनी सांगितलेलं आहे. आता उद्या काही विपरीत घडलं तर शरद पवार बोलतात ते खरं की शरद पवार बोलतात ते खोटं हे आपल्यासमोर येईल. हो, 100% स्वागत होईल. पवार साहेब आले तर का स्वागत होणार नाही. पहिले ते येणारच होते येणार होते ते मध्येच कुठे गाडी थांबली माहीत नाही. अजितदादांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे. विशेष म्हणजे 29 ऑक्टोबर पासून अजित पवार मीडियापासून दूर आहेत, कारण 29 ऑक्टोबरला त्यांना डेंग्यू झाल्याचं समोर आलं. 2 दिवसांआधीच त्यांनी आपण बारामतीला पवार कुटुंबियांसोबत एकत्र दिवाळीसाठी जाणार नसल्याचंही सांगितलं. डॉक्टरांनी गर्दीत जाऊ नये आणि मास्क घालण्यास सांगितल्याचं अजित पवारांनी ट्विटद्वारे सांगितलंय. अशक्तपणा आणि थकवा आहे, आजारपणामुळे नाईलाजानं दूर राहावं लागतंय असं दादा म्हणाले. आणि 2च दिवसात अजित पवार शरद पवारांना भेटले, तसंच दिल्ली दौऱ्यावरही गेले. आता दादा जर आजारी आहेत, मग अचानक भेटीगाठी आणि दिल्ली दौरा कसा, यावरूनही चर्चा सुरू झाली. तर शरद पवारांनी अजित पवारांची तब्येत सुधारत असल्याचं म्हटलंय. दादांना डेंग्यू झालेला होता, त्याची काही चर्चा झाली का? खुलासे काय झाले? चर्चा काय करायची, तब्येत लवकर सुधारली आणि सुधारते याचा आनंद आहे. आता या सर्व भेटीमागे सुप्रिया सुळेंनी कौटुंबिक कारण सांगितलं. कौटुंबिक भेट असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ND पाटलांच्या मिसेस ही शरद पवारांची सख्खी बहीण. दोघं अनेक वेळा एकामेकावर संघर्ष केला, पण वैयक्तिक नात्यांमध्ये, प्रेमामध्ये, आणि हे तर आमच्या घरातलं झालं. अनेक पक्षांमध्ये अनेक, म्हणजे ही कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. जरी आमची लढाई वैयक्तिक कुणाशीच नाही आहे आणि त्याच्यामुळे वैयक्तिक मैत्री असते की नाही, म्हणजे आता मी तुम्हाला प्रमोदजींचंच उदाहरण देते. प्रमोद महाजनांची, आदरणीय पवारसाहेबांची, बाळासाहेब ठाकरेंची आणि पवारसाहेबांची, किंवा अनेक वर्ष अटलजींच्या घरी आम्ही किती वर्ष आम्ही जायचो. आजही अटलजींच्या फॅमिलीचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आजही आहेत. काही दिवसांआधी बारामतीत एका शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शरद पवार आणि दादा एकत्र आले होते. मात्र वैयक्तिक भेट ही 12 ऑगस्ट नंतर पहिल्यांदाच झाली. 12 ऑगस्टला पुण्याचे उद्योगपती चोरडी यांच्या घरी पवार आणि दादांची गुप्त भेट झाली होती. कारमधून दादा सुसाट निघून गेल्याचं मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालं होतं.
मात्र शरद पवारांना भेटलो, पण जी कार दाराला जोरात धडकली त्या कारमध्ये आपण नव्हतो, असं दादा माध्यमांच्याच प्रतिनिधींना बोलले होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. तर दादा आजारी पडल्यानंतर त्यांच्या तब्येतींबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून ट्विटही आलेलं नाही. आजारी पडण्याच्या 4 दिवसांआधी म्हणजे 25 ऑक्टोबरला दादांनी दिलेली एक प्रतिक्रिया ही फार बोलकी होती. 25 ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यावर दादांना प्रश्न विचारला. यावेळी अजितदादा म्हणाले की मला माहित नाही आणि मला विचारून शिंदे फडणवीस दिल्लीला गेले नाहीत. सर 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 दिल्ली सर 2 मिनिट मराठा आरक्षणासंदर्भात सीएम आणि डीसीएम गेलेले सर. हा ठीक आहे ओके सर. सकाळी आलो तसा डायरेक्ट आलो पुण्यावरून 10 वाजल्यापासून मी. आणि आता शरद पवारांना भेटून दादा दिल्लीला गेल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. पुण्याहून योगेश बोरसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.